लाडकी बहिणींना लाडक्या तनो 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे? त्याचबरोबर गॅस सिलेंडर नेमकं कधी वाटप होणार आहे? या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. कोणत्या-कोणत्या लाडक्या ताईंना गॅसचं सिलेंडरचा 3रा हप्ता भेटलाय? कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या नावावर गॅसचं सिलेंडर आहे का? कमेंट बॉक्समध्ये पट सर्वांनी सांगायचंय. कारण की लाडक्या ताईंनो, जर तुम्ही या गॅस योजनेमध्ये अजून सहभागी झाला नसाल, जर तुम्हाला गॅसच्या योजनेचे पैसे भेटत नसतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे आणि बऱ्याच लाडक्या ताई आता या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत, नेमका 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे? जी-आर येऊन पण 1 महिना होत आलेला आहे. तरी पण हप्ता वाटप का होत नाहीये? या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि ई-के-वाय-सी लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणीची लवकरात लवकर करून घ्या. कारण की शेवटचे 3 ते 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ई-के-वाय-सीची मुदतवाढ होईल का नाही? याच्यावर या ठिकाणी प्रश्न आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी ई-के-वाय-सी पटपट करून घ्यायची आहे. चला आता वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया. 3 गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजना नेमकी काय असणार आहे? कोणाला हा गॅस मिळतो? पात्रता काय असणार आहे? फॉर्म कुठं भरायचा? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. चला सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट मी दाखवणार होती, म्हणजे ही अन्नपूर्णा योजना आहे, ती महाराष्ट्र राज्याची या ठिकाणी ही योजना आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला किती सिलेंडर भेटतात बघा. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आहे? कोणाला किती सिलेंडर मिळणार? संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्यांनो, या योजनेबद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगतो. महाराष्ट्रातील महिलांना दरवर्षी 3 मोफत 14.2 किलो गॅस सिलेंडर मिळणार आहेत. तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 3 दरवर्षाला 3 सिलेंडर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. योजना आरोग्य सुधारक, इंधन खर्च कमी करावा, असे वेगवेगळे त्याचे फायदे तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. आता ही योजना जर तुम्ही बनला तर कुणाची योजना आहे? तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्या मिळून या ठिकाणी ही योजना या ठिकाणी मिळणार आहे. या दोघांच्या सहकार्याने ही योजना सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये बघा, केंद्र सरकारकडून ₹300 भेटत असतात आणि राज्य सरकारकडून ₹530 भेटतात. म्हणजे तुम्हाला ₹830 चा या ठिकाणी हप्ता या ठिकाणी भेटत असतो. म्हणजे असे वर्षामध्ये 3 हप्ते भेटतात, जे की ₹830 चे हप्ते असतात. ₹830, ₹830 आणि ₹830 असे जर एकूण जर बघितलं तर जवळ-जवळ ₹2500 पर्यंत तुम्हाला वर्षाला या अन्नपूर्णा योजनेमधून भेटत असतात. तर हा खूप महत्त्वाचा उपक्रम आहे आणि अर्ज जर म्हणला तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात अर्ज या ठिकाणी करता येतात. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लाडक्या ताईंनो, सगळ्याला एक छोटा प्रश्न विचारतोय, कोणत्या-कोणत्या लाडक्या ताईला गॅस सिलेंडरचा हप्ता भेटलाय? पटपट सर्वांनी सांगायचं आहे. आणि ज्या लाडक्या ताईला अजून भेटला नसेल, तर त्यांनी नेमकं काय करायचंय? काय त्यांना पात्रता असणार आहे? हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, पात्रता काय असणार ही तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार. योजनेचे फायदे तुम्हाला आता सांगितले, की दर वर्षाला 3 गॅस सिलेंडर या ठिकाणी तुम्हाला भेटत असतात. महिलांचे व मुलांचे आरोग्य बघा, आरोग्यासाठी पण हे गॅस योजना या ठिकाणी आणलेले. वेळ आणि खर्च दोन्ही वाचला जातो आणि घरामध्ये स्वच्छता ठेवली जाते. अशा स्वरूपाचे योजनेचे फायदे आहेत. आता योजनेच्या अटी लक्षात घ्या लाडक्या ताईंनो. गॅस जोडणी महिलाच्या नावावर असेल पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच लाडक्या ताईंना प्रश्न पडलेला आहे, की सर आम्हाला हप्ता का भेटत नाही? आमच्या शेजाऱ्या-पाजाऱ्याला हप्ता सगळ्याला भेटलाय, मग आम्हाला का हप्ता भेटत नाही? तर याचं एक कारण आहे लाडके बहिणींनो, गॅसचं कनेक्शन हे तुमच्या नावावर असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं डी-बी-टी अकाउंट असायला पाहिजे. फक्त लाडक्या बहिणी चालणार नाहीत. तर लाडक्या बहिणीबरोबर सपोज तुमच्या समजा सासूच्या नावावर किंवा आईच्या नावावर कुणाचे जर गॅस सिलेंडर असेल, तर त्यांचं या ठिकाणी डी-बी-टी ॲक्टिव्ह असायला पाहिजे. डी-बी-टी म्हणजे बँकेची के-वाय-सी ॲक्टिव्ह असायला पाहिजे. ह्या जर गोष्टी जर असतील, तरच तुम्हाला या ठिकाणी योजनेचा फायदा भेटतो. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला गॅस सिलेंडर भेटत नसेल, तर हे कारण लक्षात घ्या. तर गॅसचं सिलेंडर तुमच्या महिलेच्या नावावर असायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे लाडकी बहिणींनो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र कुटुंबांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा, आता 2 गोष्टी असणार आहेत. उज्ज्वला योजना जर तुमची चालू असेल, त्यांना त्या महिलांना पण या ठिकाणी ह्या योजनेचा लाभ भेटणार आहे. आणि जर उज्ज्वला योजना तुम्ही घेतली नसेल, तर लाडकी बहीण योजना जर तुम्हाला मिळत असेल, तर त्या लाडक्या ताई पण या ठिकाणी या योजनेमध्ये पात्र असणार आहेत. आता बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका कुटुंबामध्ये एकच लाडक्या बहिणीला, म्हणजे एका रेशन कार्डवर एकच लाडक्या बहिणीला किंवा महिलेला ह्या योजनेचा फायदा होणार आहे. असं होणार नाही, की मग घरामध्ये जर 2-3 महिला असतील, जसं लाडक्या बहिणीचा प्रत्येक महिलेला हप्ता भेटतो, तसं प्रत्येक महिलेला अन्नपूर्णा योजनेचा हप्ता भेटणार नाहीये. त्याच्यामध्ये महिलांना फक्त कुटुंबातील एकाच महिलाला
म्हणजे एका रेशन कार्डवर एकच तुम्हाला महिलेला या ठिकाणी काय भेटणार आहे, 3 हप्ते दर वर्षाला भेटणार आहेत. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आता दर वर्षाला किती रुपये भेटणार आहेत? ₹830 तुम्हाला भेटतील किंवा सिलेंडरचे जे पैसे असतात किती 14.2 किलोचे जे वजनाचं जे सिलेंडर असतं प्रत्येक वर्षाला बदलत राहतं त्याची किंमत. म्हणून त्याच्यानुसार त्याचे पैसे तुम्हाला अकाउंटला भेटत असतात. आता बऱ्याच लाडक्या ते विचारायला लागल्यात, की सर अर्ज कुठं करायचा आहे? काय करायचं आहे? सगळं सांगतो. व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक पाहत आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला लाडक्यानो बघायचा आहे. बघा आता आवश्यक कागदपत्रे तुम्हाला मी सांगायलो. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. बऱ्याच लाडक्यांची मला मेसेज आलेले आहेत, की बाबा सर अन्नपूर्णा योजनेबद्दल थोडी माहिती सांगा. काय-काय डॉक्युमेंट्स लागतात? आम्हाला पैसे भेटत नाहीत. नेमकं काय करायचंय? तर आवश्यक कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. आधार कार्ड तुमचं लागणार आहे. ज्या लाडक्या बहिणीच्या नावावर हे घ्यायचंय त्याला आधार कार्ड लागणार आहे. दुसरं रेशन कार्ड लागणार आहे. तिसरं पॅन कार्ड लागणार आहे. चौथं पासपोर्ट साइज फोटो लागणार आहे. रहिवासी दाखला लागणार आहे. उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे. जातीचा दाखला या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्हाला असेल जातीचा दाखला तर जातीचा दाखला किंवा तुम्ही ओपनमध्ये असाल तर ओपन. असं काही काळजी करू नका, की फक्त जातीचा दाखला असेल त्यांनाच भेटणार. असं काही नाही. आवश्यक असल्यासच फक्त तो जोडायचा आहे. बाकी जे वरचे तुम्हाला डॉक्युमेंट सगळ्याला लावणं गरजेचं आहे. तर लाडक्या हे सगळे तुमच्याकडे आहेत का? आधार कार्ड असायला पाहिजे, रेशन कार्ड असायला पाहिजे, पॅन कार्ड असायला पाहिजे, पासपोर्ट फोटो असायला पाहिजे, रहिवासी दाखला असायला पाहिजे, उत्पन्नाचं प्रमाणपत्र असायला पाहिजे आणि बँकेमध्ये तुमचं अकाउंट असून ते डीबीटी ॲक्टिव्ह असायला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. आता बऱ्याच लाडके ते म्हणत असतील, की नेमका फॉर्म वगैरे कुठं भरायचा आहे, काय करायचं? तर लाडक्यातून एक लक्षात घ्या. जरी तुम्हाला तुम्हाला कुठं फॉर्म भरायचं येत नसेल, ऑनलाईन वगैरे काही अर्ज येत नसेल भरायला, तर एक काम करायचं, जिथे तुमचा गॅसचं कनेक्शन आहे, त्या एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला त्यांनाही सांगायचं आहे, अन्नपूर्णा योजनेमध्ये मला माझ्या नावावर हे गॅस सिलेंडर ट्रान्सफर करायचं आहे आणि माझं नाव या ठिकाणी ह्या अन्नपूर्णा योजनेला लावायचं आहे. तर त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात. असं समजू नका, की त्या जे गॅस एजन्सी असते त्यांना माहीत नसतं. सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असतात. फक्त तुम्ही गॅस एजन्सीच्या त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यांना सांगायचं की मला अन्नपूर्णा योजनेमध्ये सहभागी व्हायचे, वर्षाला मला 3 सिलेंडर भेटायला पाहिजेत. त्याच्यामुळे मला जे अर्ज लागतो तो अर्ज करून घ्या आणि माझं हे नाव या ठिकाणी जोडा. अशा स्वरूपाचं त्यांना विनंती करायची आणि त्यांची कोणती माहिती करून या ठिकाणी जोडायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लाडक्याताईंनो खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला ह्या गोष्टी मी सांगत आहे. तर कोणत्या लाडक्याताईंच्या नावावर गॅस कनेक्शन आहे, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की गॅस कनेक्शन तुमच्या नावावर आहे का? आतापर्यंत तुम्हाला गॅसचा हप्ता भेटला आहे का? सर्वांनी सांगायचं आहे. कोणाकोणाला लाडक्याताईंना 830 भेटतात, 820 भेटतात, कुणाला 600 भेटतात. म्हणजे वेगवेगळ्या बघा लाडक्याताईंनो वेगवेगळ्यानुसार ते सबसिडी तुम्हाला भेटत असते. त्याच्यामुळे सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यामुळे लाडक्याताईंनो एक महत्त्वाची अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो ती म्हणजे लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणीचा जो 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे याच्यावर बऱ्याच लाडक्याताई प्रश्न विचारत आहेत की सर हप्ता कधी वाटप होणार आहे? लाडक्याताईंनो 2 महिन्याचा गॅप पडलेला आहे. पण काळजी करू नका. अजित तटकरे मॅडम यांनी स्वतः या ठिकाणी काल बोललेलं आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे जमा होतील. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही आणि त्यांना मी मागणी पण करणार आहे. उद्या त्यांना त्यांच्या पीएला उद्या परत मी एकदा कॉल करून विचारणार आहे की नेमकं हप्त्याचं काय होणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही. तुमचं नाव, जिल्हा पटपट सांगायचं आहे आणि 16वा हप्ता तुम्हाला भेटला होता का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. तर लाडक्याताईंनो काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि बघा 12वा, 13वा, 14वा हप्ता आपल्याला भेटलेला नाहीये. तो हप्ता भेटावा म्हणून आपण सरकारकडे परत मागणी करत आहोत. सर्व लाडक्याताईंनी सपोर्ट करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री कृष्ण.